नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलं उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। मारातिरेकमभियु जितसपरति घोरं पनालवकमख मथदयखं कन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावगिचकमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। उखितखगमतिः सुदारुणन्तं धावन्ति योजनपथङ्गो लिमालवन्तं इद्धिभिसङ्कतमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते
जय मंगलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि कत्वान कटमुदरम् इव गभिनिया चिंचाय दुष्टवचनं ज न कायमजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि सचं विहाय मतिस चकवादकेतुं वादाभिरूपितमनं अति अन्धभूतं पय्यापदीपजलि भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो. बुद्धांपासून या भारतामध्ये या जगामध्ये प्रज्वलित झाला आणि तेव्हापासून बनते कुणाला म्हणावं ही माझी स्वतःची व्याख्या मी निर्माण केल्यानंतर जेव्हा ह्या वयामध्ये अंगावर वस्त्र परिधान केलं जातं आणि संपूर्ण जीवन मानवाच्या कल्याणासाठी जी माणसं तसे अनेक चांगल्या कार्यासाठी मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आपण असंच समाजाचं काम करत राहावं. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं आपण काम करत राहावं अशी मी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो. तुम्ही पाहिलं असेल बुद्धाचा जन्म भारतात झाला, बुद्धाला ज्ञान प्राप्त सुद्धा भारतात झालं आणि बुद्धांचं महापरिनिर्वाण सुद्धा भारतात झालं. बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा या भारतातच झालं आणि म्हणूनच भारताच्या बाहेर जेवढे काही देश आहेत, थायलंड असेल, अमेरिका असेल, जपान असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, या देशातले सर्वच बौद्ध लोक भारताकडे एक आदर्श धरती म्हणून बघतात. जेव्हा त्या देशातले लोक या भारतात येतात तेव्हा गुडघ्यावर बसून या जमिनीला वंदन करतात. का? कारण बुद्धांचा या ठिकाणी जन्म झाला आणि वंदन करून या जमिनीतली माती सोबत घेऊन ते त्यांच्या देशात जातात. का? तर कारण या धरतीमध्ये बुद्धांचा जन्म झाला. आपण अशा धरतीत जन्मलो आहोत ज्या धरतीत बुद्धांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांचा सुद्धा जन्म झाला आणि सम्राट अशोकांचा सुद्धा जन्म झाला. 2500 वर्षापूर्वी सांगितलं की मुसावादा वेरबडी सिक्खा पदन समाधी यावी, चोरी करू नका. शिलाचं आचरण करणारा व्यक्ती
नेहमी सुखी आणि समाधानी राहतो. दुःख त्याच्या जवळही येत नाही. आणि शीलाचं जो व्यक्ती आचरण करत नाही तो व्यक्ती नेहमी दुःखी असतो. म्हणून उपासक उपासिकांना आपण सर्वांनी शीलाचं पालन करायचं आहे. शीलाचं पालन करून आपण स्वतः शुद्ध व्हायचं आहे, बुद्ध व्हायचं आहे, शांती समाधानी सुखी व्हायचं आहे. आपण सर्वजण सुखी व्हाल, शीलाचं योग्य प्रकारे पालन कराल. भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे शीलाचं आचरण करून नेहमी सुखी शांती समाधानी राहाल अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांकडून आशा अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, माननीय अभंग सर, सचिन सर, बौद्धाचार्य, आपल्या सर्वांनाच मी या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये नेहमी सुख शांती समाधान टिकून राहावं. आपल्या सर्वांच्याच हातून बाबासाहेबांचं बुद्धांचं जे काही उर्वरित काम आहे ते असंच पुढे जात राहावं अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी माझ्या या छोट्याशा धम्मदेशनीला थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. सचिन भाऊने आता महेंद्र साहेबांनी सांगितलं की 2.5 ते 2.5 एकर जागा दिली. अशी लोक पाहिलीत मी अर्ध्या फुटावरून किंवा एक फणावरून, पण तर आपल्यालाच कळतो आपण शेतकरी वर्ग आहे सगळा, एका फणावरून सख्या भावानी सख्या भावाचा खून केलेली लोक मी कोर्टात पाहिलेली आहे. आणि हा सचिन भाऊ असतील किंवा सागर भाऊ असेल किंवा दिनेश भाऊ असेल, ही अशी दानशूर व्यक्ती आहेत की ज्यांनी आपलं 2 ते 2.5 एकर जागा समाजासाठी दिली. यांच्यासाठी मी म्हणून आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजाव्यात. याचं कारण असं आहे, हे साबळे कुटुंब आडगावचं, बऱ्याचशा आडगावच्या साबळे लोकांनाच माहीत नाही सचिन एवढा मोठा आहे. याचं कारण असं आहे, बेंबीमध्ये कस्तुरी हरण आपल्याला माहिती आहे, त्याच्या बेंबी धीर असतो पण त्यालाच माहीत नसतं की आपल्या बेंबी धीर आहे म्हणून. असा हा सचिन असा म्हणण्यापेक्षा तो का मी त्याला म्हणजे शक्यतो माझ्या तोंडून अरेतुरे जात नाही. सचिन असा एकमेव व्यक्ती असेल की त्याला मी अरेतुरे म्हणतो, का माझ्या एकदम जवळच आहे. म्हणून लाडका असल्यामुळं म्हणजे जरी मी नाही उद्योगाने धंद्यानी पैशानी थोडं माझ्यापेक्षा मोठा जरी असला तरी पण मी त्याला म्हणजे सचिनच बोलतो, कारण का ती तर मनात बसलेला आहे. तो दुसरं असं सांगणार होतो, वय झालंय आता आठवत नाही, येताना असं ठरलं होतं, सांगितलं की असं उद्घाटन आहे. आतापर्यंत बरीचशी उद्घाटनं केली, बरीचशी भूमिपूजनं केली, पण वृद्धाश्रमाचं उद्घाटन करायचा पहिल्यांदा योग आलाय. येताना घरी असं सांगितलं होतं, यदा कदाचित मला तिथे जायची वेळ आली, अशी सर्वांवर येऊ नये, पण विनंती अशी करेन तुम्हाला, आता जे आपण फोटो काढलेत ना आपण सर्वांनी इथं, ते फोटो सेव्ह करून ठेवा. कुणावर अशी वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो बुद्धाचरणी. परंतु आली तर यांना सर्वांना फ्री ऑफ चार्ज ॲडमिशन द्या, मला तर पहिलं द्या, कारण घरी तसं सांगून आलो आहे मी अशा याच्या भूमिपूजनाला चाललो आहे की वृद्धाश्रम आहे आणि तो बहुमजली आहे. बहुमजली म्हणजे खालचा तळाचा मजला असणार आहे. आणि मी आत्ताच रिझर्वेशनमध्ये माझा खालचा तळाचा मजला रिझर्वेशन करून ठेवतो आहे. म्हटलं मी जर गेलो तर तुम्हाला त्रास होणार नाही, कारण का ती कार्यक्रमपत्रे जर शेवटपर्यंत ठेवतील आणि त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते आलं आहे तेव्हा मला ॲडमिशन पहिले भेटेल, हे सांगून मी आलो आहे. याच्यानंतर आपण जे सर्वात महत्त्वाचं होतं, आपण बाबासाहेब म्हटले ते मी पूर्ण भारत बौद्धमय करेन. आपण प्रत्येक भाषणात सांगतो भारत बौद्धमय करेन, पण त्यासाठी आपण काय करणार आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे साबळे कुटुंबियाने केले, त्यामुळे मी साबळे कुटुंबाला या पुढील कार्यास हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आता या साबळे परिवारांनी सचिनदादा वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आणि या साबळे परिवारांमध्ये त्यांच्या मातुश्री फुलाबाई दशरथ साबळे या देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचे बंधू सागर असेल, दिनेश असेल आणि त्यांचा सर्वच परिवार यांनी समाजापुढे अतिशय चांगल्या पद्धतीचा एक आदर्श घालून दिलेला आहे. हे जे आपण आता आपल्यासमोर बुद्ध स्वरूप पाहता, हे बुद्ध स्वरूप साकार करत असताना जे काही त्यांनी कष्ट घेतलेले आहे, मेहनत घेतलेली आहे, मग त्याच्यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, कुटुंबामधून जे काही योगदान त्यांनी घेतलेलं असेल,
ते सर्व योगदान या ठिकाणी उभं करण्याचं काम त्यांनी केलं. सकाळी संचित बौद्धी आणि भंतेगण यांच्या उपस्थितीमध्ये बुद्धरूपाचं अनावरण झालं. त्यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजय शेठ देखणे, महाराष्ट्र राज्याचे रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष, यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. भंते निवास आणि वृद्धाश्रम या नियोजित इमारतीचं काम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजामध्ये काम करणारे, सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी सकाळपासून प्रत्येकाने सचिनदादावरती प्रेम करणारी सर्व मंडळी आवर्जून त्यांना भेटून या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आताच काही मंडळींनी माझ्या आधी शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणून आपला अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल, हे जे नियोजित भंते निवास असेल, वृद्धाश्रम असेल, याच्यासाठी सचिनदादांनी वैयक्तिक त्यांची 2 एकर जागा, 2-2.5 एकर जागा त्यांनी दान केलेली आहे. आणि दानाचं जे महत्त्व आहे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे, ते महत्त्व त्यांनी त्या रूपाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. इतकं सोपं नाही आहे ते. 2-3 एकर जागा दान करायची, त्यामध्ये एवढं मोठं उभं करायचं, हे वाटतं तितकं सोपं नाही. सांगायला बोलायला आपल्याला खूप सोपं आहे, आपण सहज बोलून जातोय. 2 एकर जागा दिली, बुद्धरूपाचं अनावरण झालं, भंते निवास होत आहे. परंतु याच्या मागचं जे काय आहे ते खूप मोठा परिश्रम आहे. आम्ही कायम त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आलेलो आहे. सर्वांचं या ठिकाणी आपण आलात. वैयक्तिक खरं वास्तविक पाहता मी शुभेच्छा देणं मला उचित वाटत नव्हतं, कारण की मी स्वतःला या परिवाराचा एक घटक समजतो आणि या परिवाराचा घटक असल्यामुळं सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे. खरं वास्तविक पाहता संजयजी देखणे असतील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साहेब असतील आणि माझं नाव या ठिकाणी होतं. आम्ही 3 जणांच्या हस्ते ते उद्घाटन होतं. परंतु मी सचिनदादाला सांगितलं की मी आपल्या घरातला मेंबर आहे, माझ्या हस्त्याने ते उद्घाटन झाले काय आणि नाही झाले काय, मी कायम तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी संजयजी देखणे साहेब असतील आणि बाकीचे सर्व मान्यवर मंडळी असतील यांना पुढाकार दिला आणि यांच्या वतीने ते त्या ठिकाणी संपन्न झालं. असो, हे सर्व होत असताना आपण या परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी झालात. खेड तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील असं एवढं मोठं व बुद्धरूप आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. ते वैयक्तिक एका कुटुंबाने केलं, याच्याबद्दल निश्चितपणे आम्हाला सर्व तालुक्यामध्ये चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींना अभिमान वाटतो. एवढंच या ठिकाणी सांगतो. वैयक्तिक माझ्या नाईक नवरे परिवाराच्या वतीने मी आपणा सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि सचिनदादा साबळे आणि परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांच्या नवीन वास्तूचा शुभारंभ झालेला आहे. वास्तुशांतीचा जो गृहप्रवेश आहे तो सुधाकर अभंग साहेब यांच्या हस्ते होता. त्यांनी देखील असं सांगितलं की मीही या परिवाराचा घटक आहे, त्याच्यामुळं दिनेशदादाच्या हाताने त्या घराचं उद्घाटन केलं. आमच्या मातोश्री समजा फुलाबाई दशरथ साबळे यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं. म्हणजे सर्व हा परिवार जो आहे, हा परिवार आमचाच परिवार आहे. आम्ही एकमेकाचे जवळचे नातेवाईक. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. मी आपला भोरगिरीला बोलवलं आणि सहज मनामध्ये एक विचार आला की या भोरगिरीच्या पुढे 1-2 किलोमीटर अंतरावर कोणीतरी 2 बुद्धांच्या मूर्त्या उभ्या केल्यात. त्या पाहण्यासाठी आम्ही सगळी मंडळी 2-4 गाड्या केल्या आणि गेलो बघायला. आता एवढे मोठे बुद्ध रूप पाहिल्यावर फोटोचा मोह काय आवरत नाही, तसा तो आम्हालाही आवरला नाही. पण मला कसं वाटत नव्हतं की नुसता फोटो काढला आणि तो एवढा मोह निर्माण झाला की सचिनदादा म्हणाला की ह्या बनवल्यात कोणी ते मला सांगा पहिलं. त्याने तो शोध घेतला, त्या माणसाला बोलवलं, त्यांना इथं आणलं, त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आणि बुद्धरूप इथं आपल्या सर्वांच्या समोर आहे. हे बुद्धरूप कायमस्वरूपी तुम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील. हे तुम्हालाच नाही तर धम्मकाया फाउंडेशन जेव्हा कार्यरत आता थोडेफार प्रमाणात झालेली आहे, या नंतरच्या प्रमाणात जेव्हा ही धम्मकाया फाउंडेशन कार्यरत होणार आहे, इथं देखणे साहेबांनी आता सांगितलं मला की बहुमजली वृद्धाश्रम होणार आहे, बहुमजली भिक्खू निवास होणार आहे आणि इथं एक हे असं केंद्र बनणार आहे
की एक आकर्षण बनावं, एक आकर्षक प्रत्येक माणसाला हवंसं वाटावं. इथून जाणाऱ्या प्रत्येकाने 4 पावलं इकडे वळावी, तिथं काय आहे असं पाहावं. असा एक आदर्शवत ही एक जागा. बाजूलाच पाळू या ठिकाणी तालुक्याचं बुद्धविहार समितीचं एक मोठं बुद्धविहार आहे. कालांतरानं त्याचं देखील चांगल्या प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. तिथंही आमचे सुहासदादा, गंगारामदादा अहोरात्र झटत आहेत. तेही चांगल्या प्रकारात निर्माण व्हावं. तिथंही पर्यटन स्थळ जसं असतं, लोकांनी यावं, पाहावं, नतमस्तक व्हावं, काही विचार घेऊन जावा, त्यासाठी तीही मंडळी तिथं झटत आहेत. आणि तिथपासून हे हाकेच्या अंतरावर आहे. हा दोन्ही भाग बुद्धांच्या या वास्तव्यानं पवित्र पुनीत झालेला आहे. सकाळी इथं बनतेजी येऊन गेले, त्यांच्या चरणाचा स्पर्श इथं झाला. हे बुद्धरूप निर्माण केल्यानंतर सचिनदादांनी मला सांगितलं की ह्या बुद्धरूपाला आपण उभं केलंय खरं, पण या बुद्धरूपावरती पेंटिंग करायचं काम, कलर करायचं काम कोण करील. आणि मग माझ्या लक्षामध्ये पटकन एक नाव आलं, माझा बंधू विलास अभंग. गेले अनेक वर्ष पेंटिंग क्षेत्रामध्ये. तसा तो मूळचा आचारी आहे. त्याच्या हाताला एवढी गोड चव आहे की तो सहज असं 100-50 माणसाचं जेवण बनवतो. नंतर तो या कलेमध्ये उतरला आणि आपण पाहत आहात एवढी सुबक, एवढी आकर्षक त्या बुद्धांनी आपल्याकडे पाहावं आणि आपण आपल्या त्या बुद्धांची हितगुज करावं, अशी एक आकर्षक बुद्धरूप आपल्या समोर आहे. त्याला आमच्या विलासदादांनी दिवसरात्र, सचिनदादांनी दम दिला. 2 दिवसात झालं पाहिजे, त्यांनी 1.5 दिवसातच पूर्ण केलं. ही जिद्दीला पेटली माणसं, त्यांनी कामधंदा सोडला, यांनी बाकीची कामं सोडली आणि ते आपल्यासमोर उभं आहे. विलास अभंगांना मला विनंती आहे की समाजाच्या अशा कामामध्ये आपल्याला 2 रुपये नाही कमवता आले तरी चालतील, पण असं कार्य आपण करूया. बाकी ठिकाणी पैसे कमवूया आणि जिथे जिथं आपल्याला गरज पडेल तिथं आपण 2 रुपये कमी मिळाले तरी चालतील. हीच आपली सेवा आपण समजूया. आपण सर्वजण, बरीचशी मंडळी सकाळपासून आली गेली, आपण इथपर्यंत आत्तापर्यंत थांबलात. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. हे परिवर्तन जो शब्द आहे तो समाजापर्यंत पण पोहोचविणारे महानायक, महानायिका या सर्वांना विनम्र अभिवादन. आज ज्या कार्यक्रमासाठी साबळे साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं, हा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं. आणि या विभागात हा कार्यक्रम होतोय, या विभागात हा कार्यक्रम झाला, अतिशय खूप चांगलं वाटलं. मी जास्त न बोलता माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीने, आमच्या बोरगिरी भावकीच्या वतीने, मी ज्या संस्थेत काम करतो त्या सर्वांच्या वतीने या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. येथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. प्रमाणे जे भंते आले होते त्यांची पण जी काय सेवा झाली या ठिकाणी, असे कुटुंब आमचेच सचिन भाऊ साबळे, धम्मकाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या फुलाबाई दशरथ साबळे आणि तसेच दिनेश आणि सागर, ह्या सर्वांच्या कुटुंबांनी एक आमच्या संपूर्ण कुटुंबाला एक आदर्श दिलेला आहे. एवढं मोठं कार्य करणं म्हणजे काही सोपं नाही आहे आणि त्यांनी करून दाखवलेलं. मी बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो काहीतरी इथे होणार आहे, परंतु ते प्रत्यक्ष एक आज मला कारण मी आज जाणार होतो, परंतु हा कार्यक्रम मला कळल्याच्या नंतर मी थांबलो. म्हटलं हा कार्यक्रम आहे, आपल्याला जाता येणार नाही आहे. आणि खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे. असंच बुद्धांनी त्यांना खूप काही आयुष्य द्यावं आणि खूप चांगलं सदिच्छा मी त्यांच्या संपूर्ण फॅमिलीसाठी, माझ्या फॅमिलीसाठी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. दिनेश साबळे, सागर साबळे आणि आडगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या फुलाबाई साबळे यांच्या कुटुंबाच्या सहकार्यानं आज या ठिकाणी बुद्धमूर्तीचं अनावरण आयोजित केलं होतं. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं नूतन घराची वास्तुशांती हाही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. तसंच वृद्धाश्रम याचंही भूमिपूजन, असे अनेक पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी सकाळपासून आयोजित केलेले आहेत. आणि सकाळी 10 वाजल्यापासून तर आता रात्री 7 वाजेपर्यंत हे कार्यक्रम नियोजित पद्धतीने चालू आहेत.
हे चालू असताना या ठिकाणी सुधाकर भाऊ एक तुमच्या आमच्या सहकार्यानं एक स्वाभिमान वाटतो की जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आपण प्रत्येक गावामध्ये मूर्ती स्थापन केल्या, परंतु हा जो सोहळा आहे, या पद्धतीची जी मूर्ती आहे ही आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये या वजनाची, या तोलामोलाची कुठंच मूर्ती नाहीये. तर या ठिकाणी सचिन भाऊंचा आणि त्यांना ज्या मित्रमंडळींनी सहकार्य केलं, या सर्वांचा एक स्वाभिमान. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम चाललेला आहे, या कार्यक्रमाला मी वैयक्तिक ससाणे कुटुंबाच्या वतीनं तसेच ज्या ज्या संस्थांमध्ये काम करतो या सर्व संस्थांच्या वतीनं चाललेल्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बुद्ध रूपाचं अनावरण, त्याचप्रमाणे एक भव्य असं वृद्धाश्रम आणि भंते निवास आणि त्याचबरोबर गृहप्रवेश असा त्रिसूत्री कार्यक्रम संपन्न होत आहे. आज ह्या मंगलमय वातावरणात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मगाचपासून एका गोष्टीचा वारंवार उल्लेख केला जातोय की हा कार्यक्रम सचिन साबळेंचा आहे, हा कार्यक्रम साबळे परिवाराचा आहे. तर अजिबात नाही. हा कार्यक्रम आहे धम्माचा आणि तोही माझ्या धम्माचा. त्यामुळे हा जेव्हा धम्माचा कार्यक्रम असेल ना, त्या धम्माच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित असणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मागे कुठेतरी यदुनाथ थत्तेंबद्दल वाचलं होतं. तेच यदुनाथ थत्ते ज्यांनी भारताची प्रतिज्ञा लिहिली. त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही प्रतिज्ञेमध्ये म्हटलं की भारत हा आमचा देश का नाही, कारण आम्ही सर्वजण आलो ना आमचा म्हटल्यावरती. ते म्हटले की आमचा म्हटल्यावर थोडासा परकेपणा वाटतो. एका घरात 4 बायका असेल तर प्रश्न हाच पडतो, झाडलोट कोणी करायची, ही म्हणेल ती करेल, ती म्हणेल ती करेल. म्हणजे माझं घर म्हटल्यावरती काय होणार, ते मलाच करणे. त्यामुळे हा कार्यक्रम माझा आहे, माझ्या धम्माचा आहे. आज या ठिकाणी जे बुद्धरूपाचं अनावरण केलं, ह्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य काय आहे, कितीही रागावलेला माणूस असेल त्याने त्या बुद्धरूपाकडे फक्त 5 मिनिटं पाहिजे, तो माणूस न्यूट्रल होऊन जातो. न्यूट्रल म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी तो विरक्त भाव येतो. त्याच्यामधली जी काय म्हणतात तामसी वृत्ती असेल, रागीटपणा असेल, तो कुठेतरी शांत होतो. हे ह्या बुद्धरूपाचं वैशिष्ट्य आहे. वास्तविकता बुद्ध हा काही आकार नाही आहे, बुद्ध हा फक्त काही विचार नाही आहे, तर बुद्ध हा एक आचार आहे. कारण असं म्हटलं जातं की बुद्ध धम्म हा आचरण्याचा धम्म आहे. तरीसुद्धा हा कार्यक्रम धम्माचा असेल तरी त्याची पहिलं पाऊल ज्यांनी टाकलं ते आमचे बंधू सचिनजी साबळे. त्यांचं ऋणी असं मी म्हणणार नाही, कारण ते त्यांचं अर्ध्य कर्तव्य आहे. परंतु त्यांनी हा उपक्रम हाती घेतला, त्यांनी हे पहिलं पाऊल टाकलं आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, ज्यामध्ये मला काही लोकांचा नामोल्लेख करणं फार गरजेचं वाटतं. आमचे मार्गदर्शक आदरणीय देखणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर देखणे साहेब यांचं पद फार मोठं आहे, पण त्याहीपेक्षा ते आमच्या मनात फार मोठे आहेत. वास्तविकता ते रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत. कदाचित त्यांच्यासाठी हा कार्यक्रम उपस्थित पाहता फार छोटा वाटत असेल, पण साहेब ही मंडळी आमची तुमच्या प्रेमाची आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका अध्यक्ष महेंद्रजी नाईकनवरे साहेब, त्याचप्रमाणे सुधाकरजी अभंग साहेब, जे महाराष्ट्रातले नवे ते काही दिवसातून भारतातले एक विख्यात व्याख्याते होतील. इनफॅक्ट ते आहेत, महाराष्ट्रातले ते आहेत. त्याचबरोबर आमचे आजच्या कार्यक्रमाचे सर्वात तरुण व्यक्तिमत्व गणपत बाबा भोसले, म्हणजे त्यांच्याकडे पाहून जी ऊर्जा भेटते ती कोणाकडे पाहून नाही भेटत, कोणाच्या शब्दांनी भेटत नाही. त्याचप्रमाणे सुनीलजी वागचौरे, जे मीडियाचे किंवा ह्या खेड तालुक्याचे एक बुलंद आवाज आहेत, जनसंवादचे जे संपादक आहेत. त्याचप्रमाणे रणपिसे साहेब असतील, त्याचप्रमाणे शिवसंतजी गायकवाड साहेब असतील, त्याचप्रमाणे बुद्धविहार समितीचे विद्यमान जनरल सेक्रेटरी गायकवाडजी साहेब आहेत, त्याचप्रमाणे बाळासाहेब कांबळे आहेत,
त्याचप्रमाणे बौद्ध सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सोनवणे साहेब आहेत, त्याचप्रमाणे गौतमजी रोकडे साहेब आहेत, त्याचप्रमाणे बरीच मंडळी, कदाचित एखाद्या व्यक्तीत प्रवीणजी सरोदे साहेब आहेत, अशी सर्व मंडळी आणि त्याचबरोबर आमच्या ह्या वस्तीतले मार्गदर्शक मंडळी, ज्यामध्ये आमचे PS साबळे नाना असतील, त्याचप्रमाणे साहेबरावजी ससाने असतील किंवा संतोषजी साबळे वगैरे सर्व मंडळी, ह्या सगळ्या मंडळींनी ह्या कार्यक्रमाला सहकार्य केलं, आपली उपस्थिती दाखवली. त्यामध्ये विशेषतः महिला वर्ग असतील, ह्या सगळ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. यदा कदाचित जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, कारण ज्यांची नावं घेतली ती पेपरवर होती, ज्यांची नावं घेतली नाही ती मनात आहेत आणि मनातली व्यक्ती जास्त जवळची आहे. तर सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.